घ्या, सुरू झालं या भीमचं नवीन नाटक. बापाचं पेन्शन तर खाल्लंच आणि 20 मुलं जमा करणार, त्यांनाही सांगणार काम करू नका, अभ्यास करा. मग घरातल्यांचे दागिने विका, रक्त विका, पेन्शन सोडा. घरात वाटल्यास उपाशी मरा. स्वतः तर बिनकामाचा आहे, त्यांनाही बिनकामाचा बनवणार. भीम भाऊ तर स्वतः सोबत या घराचाही तमाशा बनवतायत. हो लक्ष्मी, कारण पूर्ण जगाचं ओझं तर तुझ्या आणि आईच्या खांद्यावर आहे, हो ना? ही गोष्ट या दोघींना समजेल तर ना. जिजाबाई, जेवण बनवणार आहेस की नाही? हो, बनवते ना. घरात जितकं राशन शिल्लक आहे सगळ्याचं जेवण बनवते. ते तुमचे दोस्त नाही आले पुरंजन, त्यांचंही जेवण बनवायचं ना. त्यानंतर घरात जेव्हा काही शिल्लक नसेल तेव्हा काय खाणार, परिवाराला काय खाऊ घालणार, याचा विचार करा. बाबा, जर राशन राहणारच नाही तर कुठून जेवण बनवणार? सगळेच्या सगळे उपाशी मरणार या घरात. मुलाच्या प्रेमात आंधळे झाले आहात तुम्ही. बाप आणि मुलाच्या बुडणाऱ्या जहाजात संपूर्ण परिवाराला बुडवणार. जेवण हवंय यांना. भीमराव, तुला हरावं लागेल भीमराव, आणि मी जिंकणार. आज आज तुला झाडू मारताना बघितलं ना, मजा आली. तो 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 रामजी, त्याला कळत नाही. आजपासून तुझ्या कॉलेजचं शिक्षण बंद. हात जोडते मी तुमच्या समोर. तुमच्या एका निर्णयाने हे घर वाचू बी शकतं आणि याचं वाटोळं बी होऊ शकतं. मी तुम्हाला सांगितलेलं, जर तुम्ही झाडू मारायचं काम केलं ना तर माझ्यासोबत बोलू नका. तुम्ही इथे बसले आहात. मी म्हणालो होतो ना रमा, का मला भूक नाहीये माहितीये. भूक नाहीये तर पोटात जागा बनवा. मी मोठ्या मुश्किलीने कांदा आणि लसूण वाटलाय, मेहनत केलीये, माझ्या हातांची आग बी होतीये, आणि माझ्या मेहनतीची एवढी तर किंमत ठेवाल ना तुम्ही? का तुम्ही तुमचा सगळा राग ह्या जेवणावर काढणार आहे? तुम्ही जर नाही जेवलात तर मी बी नाही जेवणार. माहिती नाही शंकर कुठं असेल, कसा असेल, असन पण का नाही. रमा, शंकर येईल नक्की, तो नक्की येईल. तू रडू नकोस. तसं बघू तरी दे जेवण कसं झालंय ते. दे आकर.
ए फुलिया, फुलिया उठ. काय झालंय? घराच्या बाहेर तर झोपलीये. अरे मी तर हे म्हणत होतो की आपल्या घरात जाऊन झोप ना, आतमध्ये. बघ फुलिया, तू कदाचित मला क्षमा करणार नाहीस, पर तू परत ये आपल्या घरामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये, आपल्या दुकानामध्ये. सोबतीला राहून माझ्या करणीची जी काय शिक्षा द्यायची असेल ते देऊन टाक मला. पर मला माफ कर फुलिया. आयुष्यात परत ये फुलिया. रडू नको फुलिया, रडू नको. चांगलं झालं होतं जेवण, खरंच. पती आहात तुम्ही माझे. जेवण बनवून खाऊ घालणं माझं कर्तव्य आहे. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की मी तुमच्यावर नाराज नाहीये. मी जे बोललो होतो त्यावर मी ठाम आहे. मी झाडू मारण्याचं कामही करत राहीन, 20 मुलांनाही शोधून काढेन आणि फॅक्टरीच्या मालकांकडे न्यायाची मागणीही करेन. हे घ्या. दिवस कसे बदलतात ना जिजाबाई. कधी या घराचे संस्कार असायचे. पूर्ण परिवार, सकाळचा चहा एकत्र बसून प्यायचे. आज सगळे वेगवेगळे झालेत. सगळे आपापल्या मर्जीनं आपल्या आपल्या हिशोबाने जगतायत. दिवसाचं काय बोलताय दादा? इथे तर व्यक्तीच बदलत जातात. या दिवसाची काय चूक आहे? सगळं समजत आहे मला ताई. तुम्हाला काय म्हणायचे हे सगळं समजतंय. भीमाबाईचं कौतुक करून माझा अपमान करताय ना तुम्ही. मला काही फरक नाही पडत. तुमचा चहा आत ठेवलाय, घ्या तुम्ही. हा कसला चहा बनवला? मग काय करू? पेन्शन बंद झाली आहे. घरातलं खर्च सांभाळून सांभाळून चालवते मी. कालचं जे दूध शिल्लक होतं त्यातूनच बनवलंय. खर्च तर सांभाळावंच लागेल ना घराचा. दूध नाही आलाय आज.
ठीक आहे आई, दूध नाही आहे ना आज घरात, उद्यापासून मला पण चहा देऊ नकोस. पण बाबांना मात्र जसा हवा तसा चहा दे, समजलं? उद्यापासून मी पण चहा नाही पिणार. दादानी आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट केले आहे, मग काय आम्ही त्यांच्यासाठी चहा नाही सोडू शकत? घर पण सोडलं असतं तर चांगलं झालं असतं. तीच तर विचार करण्याची गोष्ट आहे आत्या. चाय सोडण्याची वेळच का आली? जर भीम भाऊ लक्ष्मी, काय ग, तुला बोलायची पद्धत आहे की नाही? गप्प बसाल तुम्ही? जर भीम भाऊने बस. सगळी भीमची चुकी, बस. खुश. आता सकाळी सकाळी सुरू होऊ नका. रामजी, मंगेशला तू कुठं सकाळी पाठवलं का? नाहीतर का, काय झालं? माहित नाही, आजूबाजूला कुठं दिसत नाही. दिसत नाहीये. चल शोधूया. ये. रामजी भाऊ, असं वाटतं मंगेश कुठेतरी निघून गेलाय. पण रात्रभर माझ्यासोबतच होता, अचानक कुठे गेला? माहित नाही. रामजी, म्या बघतो बाहेरच कुठं असल. अरे थांबा, मंगेश शोधूनही सापडणार नाही. मला असं वाटतं की तो इथून गेला असणार. अरे काल रात्री जेव्हा मी फुलियाची माफी मागत होतो ना, तेव्हाच कदाचित त्यानं कुठून तरी मला बघितलं असेल. त्याला असं वाटलं असेल की इथं राहून आता काही फायदा नाही आपला, तर निघून गेला. नाही नाही, मंगेश काका असे न सांगता जाणार नाहीत. ते बिचारे जेव्हापासून इथे आले होते ना, खूप काळजीत होते. खूप त्रास सहन केला त्यांनी माझ्यामुळे. मला म्हणत होते की फुलियाजी, मी तर मुंबईत पैसे कमवण्यासाठी आलोय, भीमराव आणि रामजीची मदत करायला आलोय. पण त्यांना वाटायचं की जसं सगळेजण त्यांच्यामुळे त्रासले आहेत. तुम्हाला इतका त्रास झाला, रामजींना इतका त्रास झाला. बस एकदा तुमचा आणि जोखूचा संसार सुरळीत झाला ना, तर मी परत साताऱ्याला निघून जाईन. माहित नाही त्यांच्या डोक्यात असं काय आलं. कोणालाही काही न सांगता बोलता चुपचाप इथनं निघून गेले. भीमराव, हे भीमराव, जी काकी, काय झालं? भीमराव कुठं आहे? कामावर गेलेत. तुझं नशीब खूप चांगलं आहे रमा. तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. भीमराव काही साधारण माणूस नाहीये. जादूगर आहे, जादूगर. मंगेशजी सारखे सांगायचे, फुलियाजी मी ना खूप वाईट माणूस होतो. आणि एवढंच नाही, भीमराव सोबत बी मी खूप वाईट केलंय. मी खूप उलट सुलट वागलाय. भीमरावाच्या चांगल्या वागण्याने त्यांचा व्यवहार बदलत गेला. निस्वार्थ भावाने जर कोणाची मदत करायचं शिकायचं आहे ना, तर भीमरावकडनं शिका. काय तमाशा लावलाय हा? भीम भीम भीम. यापुढं भीम बद्दल ज्यांना जे काही बोलायचं आहे, माझ्यासमोर नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. नरोत्तम जोशी,
मला हे माहिती करून घ्यायला हवं की नरोत्तम जोशीला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज तर नाहीये ना? नरोत्तमजी, मी आहे. तू इथे काय करतोयस? मी फक्त झाडू मारत होतो तेव्हा बघितलं तुम्ही बेशुद्ध आहात. म्हणजे तू माझ्यावर पाणी टाकलंयस? तुझे एवढे हे बघा, माफ करा मला, पण माझा काही दुसरा हेतू नव्हता. मी बघत होतो की तुम्ही ठीक तर आहात. अच्छा, मी ठीक आहे भीमराव, आणि आनंदी पण आहे, कारण की तू तुझं हे काम त्याच्या लायकीचं आहेस. तू चांगल्यापणाने करतोयस. मालक, ठीक आहे, कर. मालक, सकाळपासून तुमची मित्र तुम्हाला शोधतायत. काय झालं आता? कसला आभाळ कोसळलं सकाळ सकाळी? सगळे म्हणत होते की आज सकाळी तुमची परीक्षा होती, तुम्ही सापडला नाहीत म्हणून ते निघून गेले. अरे कसला विसरभोळा आहे मी. चल. जोशीजी, परीक्षा सुरू झाली असेल आणि इथून कॉलेज लय लांब आहे. जेव्हा तुम्ही कॉलेजात जाल तोवर तर तुमचे सगळे मित्र पेपर देऊन निघून जातील. तसंही जोशीजी, तुम्ही एवढी काळजी का करताय? तसं मी परीक्षा देऊन काय केलं असतं? तुम्हाला परीक्षेची कदर तर नाहीये. रमाबाई, ज्ञान पाजळण्याची गरज नाहीये, समजलं? तसं थोडी म्हणतीये मी. ज्याची परीक्षा असन तो इथं असा नशेत पडला असता. बघ, स्वतःची कुवत ओळख. बघ बघ. आज पोतर ऐकलं होतं जोशीजी का कुणाचं वाईट केल्याने आपल्यासोबत चांगलं नाही होत. पण आज बघितलं बी. बघा, तुम्ही केवढी मेहनत घेतली का माझ्या नवऱ्याला परीक्षा नाही देता यावी, आणि तसं झाल्यावर तुम्ही जल्लोष बी केला. पण आज तुम्ही बी माझ्या नवऱ्यासोबतच उभे आहात. बस एवढाच फरक आहे की हे त्यांच्या मजबुरीमुळे परीक्षा नाही देऊ शकले, आणि तुम्ही तुमच्या ह्या खराब नियतीमुळे. रमाबाई, आता जर या व्यतिरिक्त एक शब्दही बोललीस तर मी नाही बोलणार. पण ह्या सगळ्यामुळे तुम्ही एक गोष्ट शिकून घ्या की कोणाच्याही रस्त्यात खड्डे नाही केले पाहिजे. कारण काय होतंय ना की खूप लोक तिथून येत असतात, जात असतात. आज नाही तर उद्या आपणही तिथून जाणार येणार आहोत, तर आपणच खणलेल्या खड्ड्यामध्ये आपणच पडतो. यासाठी कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी, कोणत्याही जातीने दुसऱ्या जातीसाठी, किंवा कोणत्याही समाजाने दुसऱ्या समाजासाठी खड्डे नाही खणले पाहिजे. नरोत्तम जोशी आहे मी. असं चुटकी सरशी तुम्हा दोघा उभयतांना बर्बाद करू शकतो. आता बघशील मी कसं तुमच्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकतो.